मनपूर्वक स्वीकार करतो आणि आपण जर इथे उपस्थित असाल तर मंचावरती आपण या, आमच्याशी आपण संपर्क साधा आणि आपली पुढील फॉर्मॅट आम्ही कंप्लीट करू. सामना जसा चालू होईल तसा पुन्हा एकदा आपण आवाज ऐकूया या स्पर्धेसाठी. आज स्पेशल व्हॉइस खरं अर्थानं ज्या आवाजाला पसंती दिली असं बऱ्याच ठिकाणी आपण या तरुणाला सध्या जाताना आपण पाहतो. असा आमचा येणाऱ्या काळातील एक दर्जेदार समालोचक आणि आमच्या खऱ्या अर्थानं जबाबदाऱ्या सक्षम पेलणारा आमचा चेतन स्वामी असेल. तर आपण पुढच्या सामन्यामध्ये जसा सामना चालू आहे तसा आपण आवाज ऐकूया चेतन स्वामी यांचा. थँक्यू. चल बोलूया आपण मॅचकडे. आपण बिग फाईट पाहताय, त्यामध्ये आपण नक्कीच पाहिलं बेस्ट वर्सेस बेस्ट मध्ये नक्की लढाई पाहायला मिळेल. कारण विनर वर्सेस विनर ही मॅच नक्कीच रंगताना पाहायला मिळेल. एका बाजूला नक्कीच आपण संघ पाहत नाही, त्या संघाचा माझा नक्की दबदबा कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिला. चिरनर कळतर गावामध्ये जाऊन आपल्या नावाची छाप सोडणारा बोरका संघ, त्याच्या विरोधात खेळ संघ आज नवी मुंबई परिसरामधून एक दादा संघ म्हणजे या संघाची मत नक्की चर्चा अनेक स्पर्धेमध्ये राहिली. तो संघ मत नक्की जवळ बाद आहे. विशाल कारावे बस संघ काय मॅच रंगला होता. एक बॉल आणि 2 धावेची गरज असताना तो मत नक्कीच सामना अक्षरशः मत नक्कीच कलाटने दिली होती आणि सामना जिंकला होता. टीम आपण पाहिजे करावे संघाने. दोन्ही टीमला देऊ बेस्ट ऑफ लक. बोलूया मॅच कडे. बिग फाईट रफ अँड टफ मॅच पाहायला मिळेल. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. ही एक मोठी स्पर्धा जयजीत एंटरप्राइजेस सासई आमदार चषक पॉइंट ट्रॅक वरती शुभमला बाद आहे. ओ पहिलाच बॉल वेगवान, प्रचंड वेग, फास्ट अँड फ्युरियस, वेगवान, तेज तर्रार, तिकट मारा, परंतु लाईन मध्ये लगेच चेक केल्या. पंचांनी इट्स अ व्हाईट बॉल, व्हाईटचा इशारा मध्ये नक्की झाला. स्ट्राईक केन वरती आपण नक्कीच पाहत आहे. संकेत भोईर नॉन स्ट्राईक केन वरती रुपेशला पाहत आहे. ते संकेतच्या बॅट मधून नक्कीच चौकार नक्कीच आपण पाहिला मागच्या मॅच मध्ये. तर समोर गोलंदाजी मार्क होती आपण पाहत आहे. एक तेज तर्रार गोलंदाज बोरकार एक्सप्रेस ऑन ट्रॅक शुभमला पाहता. शुभम डाकी नाम तो सुना ये होगा असं म्हणावं लागेल. ओ बॅकवुडला जाऊन कटक्याचा प्रयत्न, लेटकटचा मात्र नक्कीच फटका सजवायचा होता. बॅट आणि बॉलचा समीकरण होत नाहीये. बॉल मात्र नक्कीच फेकला डॉट. जबरदस्त बॉल फेकताना फास्ट अँड फ्युरियस, त्याची ओळख मात्र नक्कीच अनेक स्पर्धेमध्ये राहिली. मग उरण प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, त्यामध्ये आपण दहागाव प्रीमियर लीग सुद्धा पाहिली. त्यामध्ये नक्कीच या नावाची चर्चा आपण नक्कीच पाहिली. तो बॉल ट्रॅक वरती शुभमला पाहत आहे. वेगवान गोलंदाज हो फटक्यामध्ये आहे वसंत, धावा मिळतील. डसन बॉल चाललाय बोर्डलाईटच्या बाहेर. इट्स अ मायटिक कडक षटकार. काय फटक्या घेतला होता. जास्त बॉल शांत बसेल मग तो संकेत भोईर कसला हे मैदान शॉट मी सांगून दिला. पहिला बॉल अवन द सेकंड बॉल वरती डॉट, तिसरा बॉल वरती कडपरा, बॉल सीमा पा संकेतच्या बॅट मधून षटकार. स्लोवर वन परफेक्ट यॉर्कर मध्ये नक्कीच फेकला होता अक्षरशः बुंदामध्ये. लाऊडली अपील केली होती मात्र नक्कीच पंचांनी नकार दिला या बॉल वरती. फलंदाज आउट होईल. येस, पंचांनी मात्र नक्कीच बोट हवेत केला. फलंदाज होईल बाद. अजून एक मोठी विकेट षटकार टोकणारा फलंदाज होईल संकेत भोईर. बॅक टू द आउट. चांगला कमबॅक बॉल ट्रॅक वरती शुभम गडतर डाकीने मात्र नक्कीच पाहायला मिळाला. कारण शुभम डाकी म्हटलं की वेगवान गोलंदाज आणि तो प्रति उत्तर मात्र नक्कीच दिलाय. टीट फॉर टॅट जसं तसे उत्तर दिलाय. हिट का जवाब पत्थर से देंगे हे सांगत असताना मैदान शॉट मध्ये शुभम डाकीची गोलंदाजी राहिली. कारण षटकार ठोकणारा फलंदाज आता मात्र नक्की तंबूच्या आशला विसाव घेताना पाहायला मिळतोय. अजून एक मोठी विकेट षटकार ठोकणारा फलंदाज संकेत भोईर. बॅक टू द आउट. नवीन फलंदाज इनेट नंबर 3, तिसऱ्या क्रमांकावरती मात्र नक्कीच 5 रन केलाय. खेळू नक्कीच आपण पाहता यश भोईर याला. समोर वेगवान गोलंदाज
चांगला फटका ऑन साईडला मात्र नक्कीच ढकलून गेलाय. फिल्डर आहे तेवढे ताकदीची फिल्डिंग पाहायला मिळाली. जोपर्यंत उचल फेकेल तोपर्यंत सिंगल मध्ये डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि 2 धावा मात्र नक्कीच पळून काढल्यात. 2 धावे संघ जाऊन बोलता बॅटिंग का संघ विशाल कारवे बस संघ 9 आकड्यावरती 1 विकेट 9 धावा मात्र नक्कीच लागल्यात. त्याच्या विरोधात खेळणं नक्कीच संघ आपण पाहत आहे. एक ताकदवर संघ अश्विनी स्मृती रियांश 11 बोरकर संघ अश्विन स्मृती रियांश 11 बोरकर संघ आपण पाहत आहे. एक मोठी नक्की स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये मात्र नक्कीच बोरकर संघाचा बोलबार राहिलाय आणि बोरकर म्हटलं की आमचे काय तर गुरुवर्य आणि एक सिनियर समालोचक यांची मात्र नक्कीच उत्तम भूमिका अनेक स्पर्धेमध्ये राहिली. ते मात्र नक्कीच देवजी डाके सर यांच्या मात्र नक्कीच शुभेच्छा आल्यात. करूया मात्र नक्कीच शुभेच्छा मात्र नक्कीच देवजी डाके सरांचं मात्र नक्कीच करूया आपण सहर्ष स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. हायले सर्व क्रिकेट रसिकांचं पाहुण्यांचं आणि खेळाडूंचं करूया हार्दिक हार्दिक स्वागत. देवजी डाके सर मात्र नक्कीच एक बॉडी बिल्डर म्हणून यांची ओळख मात्र नक्कीच उरण परिसरामध्ये आणि एक उत्तम समालोचक म्हणून मात्र यांची ओळख अनेक स्पर्धेमध्ये पाहिली. आणि जेव्हा जेव्हा मात्र नक्कीच मोठ्या मोठ्या स्पर्धा आला त्या मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांनी मात्र नक्कीच आम्हाला बोलण्याची संधी दिली ते देवजी डाके सर मात्र नक्कीच मॅचचा आणि स्पर्धेचा आनंद घेत आहे. आणि या स्पर्धेसाठी आणि बोरकर टीमसाठी मात्र नक्कीच शुभेच्छा आल्यात. करूया काय तर शुभेच्छा मात्र नक्कीच स्वीकार. मोस्ट वेलकम सर देवजी डाके सर. 10 धावा लागले स्कोर कार्ड होती. शेवटचा अंतिम बॉल आपण नक्कीच पाहताय 2 विकेट या षटकामध्ये नक्कीच आपण पाहिले. त्यामध्ये संकेत भोईर मात्र नक्कीच बाद झाला. त्यानंतर यश भोईर सुद्धा मात्र नक्कीच बाद होतोय. 10 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. नवीन फलंदाज नक्कीच आपण पाहताय. वरद पाटीलला मात्र नक्कीच इन्व्हाइट केलंय इन एट नंबर 4. ओ वेगवान बॉल पहिला फलंदाज त्यानंतर अष्टच्या पाठीमागे बॉल चालला लॉंग स्टॉप रिझर मध्ये छम 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 करत सीमा पार मिळतील नशिबाचा चौकार. 4 आणखी जोडले जातील या बॉल वरती. नशिबाचा चौकार लाईनला लेन करत चेक केली पंचांनी. इट्स व्हाईट बॉल. त्यानंतर बॉल काय तर पाठीमागे ट्रॅव्हल होत पहिला फलंदाज त्यानंतर यष्टनच्या पाठीमागे यष्टन मात्र नक्कीच चुकी झाली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. बॉल थांबणार नाहीये. बॉल मात्र नक्कीच गोळीच्या वेगाने झाला फरार. सीमारेषच्या पार 4 धावा मात्र नक्कीच मिळाल्या. 4+1 1+4 म्हणजे 5 धावा मात्र नक्कीच ऍड झाल्या बॉल वरती. शेवटचा अंतिम बॉल अजून एक वेगवान बॉल त्याच दिशेने सेम कट कॉपी पेस्ट करावा पोतो इथं मात्र नक्कीच घडलाय का मैदान शॉट मध्ये. शेवटचा अंतिम बॉल वरती मात्र नक्कीच फेकलाय डॉट बॉल. 6 बॉलचा खेळ संपलाय. बॅटिंग का संघ करावे बस संघ मात्र नक्कीच जाऊन पोहोचलाय. 15 धावा 2 विकेट. सहा बॉलचा खेळ संपला. धावा लागत अपटला वरती 15 विकेट. बॅटिंगसाठी नक्कीच आपण स्ट्राईक इन वरती पाहत आहे. रुपेश भोईरला सलामी वीर मात्र नक्कीच ज्याच्या बॅट मधून अद्याप तर एकही बॉल मात्र नक्कीच फेस केला नाहीये. बॉल ट्रॅक वरती सेकंड ओव्हर आपण पाहत आहे. वेदांत डाकी अनेक सारे डाकी मात्र नक्कीच आपण बोरकर गावामध्ये पाहिले. मग शुभम डाके पाहिला वेदांत डाके पाहिला अनेक मात्र नक्कीच डाके गावाचा मात्र नक्कीच आपण पाहिला असेल. बॉल ट्रॅक वरती पहिलाच बॉल लेटकटचा फटका घ्या पाय मोठा धवनचा नाही होणार तोटा. बॉल चाललाय दन दन करत सीमारेषच्या पार. रुपेश बोर्डच्या बॅट मधून 4 चौकार. चौकार पाहायला मिळाला. स्मॅक्स सबका स्वागत. मैदान शॉट मध्ये वेदांत डाके आला आणि नक्कीच स्वागत केलं 4 धावेनं. आणि अशा प्रकारचे काहीतरी फटके घेचावं लागतील या मॅच मध्ये. कारण समोरचा मध्ये नक्कीच संघ ताकदवर संघ कालच्या रात्रीमध्ये चिरनेर गावामध्ये मात्र नक्कीच आपल्या नावाची छाप सोडली बोरकर या टीमने. तोच मात्र नक्कीच आज जासईमध्ये दाखल झाला आणि पहिल्या मॅच मध्ये
ज्या टीमचा मात्र नक्कीच राहिला बोल बाला त्याचं नक्कीच नाव आहे बोरकर संघ आपण पाहत आहे. 19 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती 2 विकेट. वेदांतला पाहत आहे. शॉर्ट बॉल हुक केलाय हडव्या बॅटने फील्डर आहे जोपर्यंत उचल फेकेल तोपर्यंत फक्त मिळेल सिंगल धाव. परफेक्ट कनेक्शन नव्हतं का तर या बॅट आणि बॉल मध्ये हडव्या बॅटने मात्र नक्कीच घ्यायचा प्रयत्न होता बॉलच्या बाहेर खेळता लँड घ्यायचा प्रयत्न. सिंगल मिळाली या बॉल वरती. धावा लागत बटल होती बॅटिंग संघ करावे 20 धावा 20 कंप्लीट 2 विकेट्स. दमदार सुरुवात राहिली कारण पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला होत्या शुभम डाकीनं 15 धावा. त्यानंतर पहिल्याच बॉल वरती 4 स्वागत केलं होतं वेदन डाकीचं. त्यानंतर दुसऱ्या बॉल वरती सिंगल मिळाली. ओ वेगवान बॉल बॅटची कडा ब्रश होऊन पाठीमागे यष्टांच्या पाठीमागे पकडला जाईल आणि मैदानात मॅच संपलाय. वरतचा खेळ अजून एक विकेट वरत आला आणि वरत गेला ही सिच्युएशन मैदानात मध्ये पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक 2 फलंदाज होईल बाद वरत बॅक टू द आउट. विसऱ्याकडे वरती तिसरा मात्र नक्कीच गाडी आपण बाद होताना पाहिला. फलंदाज मात्र नक्कीच बाद झालाय वरद पाटील. वेदांची मात्र नक्कीच कमालीची गोलंदाजी पहिल्या बॉल वरती 4 केल्यानंतर कमबॅक कसा असावा हे मैदान शॉट मध्ये फिल्डिंग का संघ बोरकर आणि वेदांत डाकीने मात्र नक्कीच सांगून दिलाय. नवीन फलंदाज सचिनला मात्र नक्कीच इन्व्हाइट केलाय. सचिन पातळेला मात्र नक्कीच इन्व्हाइट केला. इंडियन नंबर 5 5व्या क्रमांकावरती मात्र नक्कीच पाचारण केला या खेळाडूला. वॉटव्या बॅटने फिरून गेलाय फटक्या मात्र नक्कीच चांगला आहे परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन दिलाय. तरी हव्या कच्च्या बाहेर बॉल चाललाय फाईन लेगला क्लिअर करा बॉल चाललाय बोरलायच्या बाहेर आल्या आल्या सचिनच्या बॅट मधून मिळतील पहिल्याच बॉल वरती 4. बॉल मध्ये 4 धावेने अकाउंट ओपन केलाय. सचिन पाताडे स्ट्राइक इन वरती आला आणि पहिल्याच बॉल वरती धमाका पाहायला मिळाला. जबरदस्त मध्ये की स्ट्रोक 24 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती 3 विकेट मध्ये नक्कीच पडले तरी सुद्धा त्या थाटात उभा आपण नक्कीच संघ पाहताय करावे. ओ बॅकवर्डला जाऊन मात्र नक्कीच चांगला फटका पाहायला मिळाला. फिल्डर मध्ये नक्कीच आहे सिंगल मिळाली या बॉल वरती. 25 धावा 3 विकेट. अद्याप शेवटचा मात्र नक्कीच अंतिम बॉलचा मात्र नक्कीच केलं बाकी असेल. वन ट्रॅक वरती वेदांतला पाहत आहे ज्याकडून धावा खर्च केला अद्यापर्यंत 10 आणि 1 विकेट 5 बॉल मध्ये त्यामध्ये 2 चौकार 2 सिंगल 1 विकेट. शेवटचा अंतिम बॉल स्ट्राइक इन मध्ये आपण पाहत आहे. रुपेश भोईरेला चांगला वेगवान बॉल फ्लाय झाला त्यानंतर पाठीमागे थर्ड मॅन रिझर्वला क्लिअर करत बॉल चाललाय बोरलायच्या बाहेर अजून एक ठोकला गेलाय. अंतिम क्षणी अंतिम बॉल वरती षटकाचा मात्र नक्कीच वाजवेके संपला आणि 29 धावा 3 विकेट. आणि नक्कीच आपण पाहताय क्रिकेटचा मात्र नक्कीच महासंग्राम अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहिला. अशी एक स्पर्धा ज्या स्पर्धेची चर्चा मात्र नक्कीच उरण पनवेल पेण रायगड नव्या तर महाराष्ट्रामध्ये नक्कीच ज्या स्पर्धेचा मात्र नक्कीच बोल बाहेर आला ती मात्र नक्कीच स्पर्धा काही मात्र नक्कीच दिवसामध्ये आपल्याकडे सर्वांच्या भेटीला येत आहे. राधे एंटरप्राइजेस पुरस्कृत उरण पनवेल ग्रामीण खेळाडूला मात्र नक्कीच महासंग्राम क्रिकेटचा थरार क्रिकेटचा महासंग्राम उरण पनवेल प्रीमियर लीग डे नाईट 2026 मात्र नक्कीच हे फॉर्मॅट 5 ते जवळ 13 मे रोजी मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार. त्यामुळे जवळ पहिल्या करता पारितोषिक आपण पाहणार 3 लाख. द्वितीय नक्कीच आपण पाहतोय 1.5 लाख. तृतीय मात्र नक्कीच आपण पाहतोय 75 आणि चतुर्थ 50,000. मालिका वीर साठी मात्र नक्की 2 व्हीलर नाहीये तर 4 व्हीलर 4 चाकी मात्र नक्कीच आपल्या 4 व्हीलर पाहायला मिळणार. त्यामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला फलंदाजी मध्ये नक्कीच बाईक गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक सायकल मात्र नक्कीच दिले जातील. आणि त्यामध्ये एक आकर्षण मात्र नक्कीच आपण पाहिले असेल खास आकर्षण सबसे कातिल नाम तो सुना होगा गौतमी पाटीलला मात्र नक्कीच इन्व्हाइट केलाय. हे तर मात्र नक्कीच महत्वाचं
येस मयूर सिक्युरिटी बरोबर नक्कीच असं आपण संघ खेळताना पाहायला मिळेल त्या मैदानावरती आणि मात्र नक्कीच त्या संघाचे पॅकर मयूरजी मात्रे मात्र नक्कीच संघाचे पॅकर आपल्याला पाहायला मिळतील ज्यांनी खरं पुरस्कार मात्र नक्कीच पुरस्कृत केला आणि मॅनेजर आपल्याला पाहायला मिळणार आहेत अभिजित मात्र नक्कीच मात्रे साहेब आणि येस एकडघरचा मात्र नक्कीच सितारा अमितजी नाईक कॅप्टन नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. चांगला बॉल आडव्या बाट्यामध्ये नक्कीच घ्यायचा प्रयत्न फील्डर आहे समोरला खरं तर 20 मध्ये फटका सजवलाय जोपर्यंत उचल फेकेल तोपर्यंत धावा मात्र नक्कीच मिळतील 2 त्यानंतर टॅलेंटचा गजर होताना पाहायला मिळाला जबरदस्त खरं तर रन इन बिटवीन मैदान शोधण्यात पाहायला मिळते सिंगल डबल ने मध्ये नक्कीच टीमला पुढेचं काम करतोय आणि हे करावं लागेल 33 धावा 3 विकेट स्लोवर 1 कट केलाय फील्डर आहे थोडा झाला फंबल त्यानंतर मात्र नक्कीच सिंगल होती दुसरीचा प्रयत्न आहे जोपर्यंत उचल फेकेल तोपर्यंत 2 धावा होतील कंप्लीट एक आणि 2 धावेची मात्र नक्कीच चोरी मैदान शोधण्यात पाहायला मिळते थोडा मात्र नक्कीच फंबल झाल्यानंतर सिंगल होती डबल मध्ये कन्वर्ट केला आणि याच मात्र नक्कीच धावा जेव्हा तुम्ही मात्र नक्कीच सेकंड इनिंग मध्ये चेसिंगला उतराला त्या धावा मात्र नक्कीच तुम्हाला टोचल्या येतील असं म्हणावं लागेल कारण एका धावेनं संघ मात्र नक्कीच पराभूत होताना आम्ही पाहिलाय आणि खरं तर अगोदरची मॅच एक बॉल मध्ये नक्की 2 करायच्या होत्या चांगला बॉल आडव्या बाटने डीप मिड विकेटला खरं तर फील्डर आहे जोपर्यंत उचल फेकेल बॉल चाललाय बॉर्डरच्या बाहेर अजून एक ठोकला गेलाय फलंदाज रुपेशच्या बॅट मधून 4 चौकार चार धावे संघ जाऊन पोहोचला बॅटिंग संघ करावे 39 धावा ओ अगला वेगळा फटका बघण्याचा प्रयत्न मैदान मध्ये घडलाय काय अक्षरशः मात्र नक्कीच सूर्यकुमार यादवची आठवण करून देणे खरं तर फटकेबाजी करण्याचा प्रयत्न होता बॅट आणि बॉलचा समीकरण होत नाहीये चांगला कमबॅक चौकार केल्यानंतर विशालला चांगला बॉल वेगवान आहे परंतु लाईन चेक केली जाईल पंचांकडून इट्स अ वाईट बॉल नेक्स्ट टर्मच्या बाहेर मात्र नक्कीच पंचांनी हिरलं त्यानंतर दंडित गेलाय विशाल गावड याला या षटकामध्ये दुसरा अवंत चेंडू फेकला गेलाय आमच्या मात्र नक्कीच स्कोर मित्र सांगतात नक्कीच जो याच गावातल्या मध्ये नक्कीच सितारे आहेत पवनजी मध्ये नक्कीच सांगतात की अवंत फेकला गेलाय चांगला फटका इन्सर्ट केलाय फील्डर आहे कॅश ड्रॉप नक्कीच स्वतःला पाहायला मिळाली प्रयत्न चांगले होते परंतु अंतिम क्षणी मात्र नक्कीच घडलाय का ओ जबरदस्त मात्र नक्कीच थ्रो केला होता पंचांकडे लाऊड अपील मागली आणि फलंदाज होईल येस बाद OUT फलंदाज होईल बाद जे सोडल्यानंतर असं वाटलं होतं 2 धावा कंप्लीट होतील परंतु त्यानंतर चित्याच्या आपल्याला मात्र नक्कीच बॉल मध्ये झडप घातली आणि प्रचंड वेगानं त्याच वेगानं बॉल मात्र नक्कीच अक्षरशः यस्टनकडे मात्र नक्कीच उडवलं गेलं होतं त्यानंतर यस्टनच्या पाठीमागं जे काम करायचं होतं तो मात्र नक्कीच चोख काम नक्कीच करताना पाहायला मिळाला अजून एक मोठी विकेट तीन ओव्हरचा खेळ संपला 18 बॉल फेकले गेलेत आणि 41 धावा लागले स्कोर कार्ड वरती विशाल करावे बस संघ मात्र नक्कीच आपण पाहताय 41 लागलेत आणि ड्रीम्स ट्रॉली सुद्धा मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळाले 3 ओव्हर मध्ये 41 धावा 4 विकेट सुरुवात मात्र नक्कीच दमदार राहिली अद्याप एक षटक मात्र नक्कीच येणं बाकी आहे 6 बॉलचा खेळ बाकी असेल पहिला पूर्वार्धामध्ये आणि करावे बस संघ नक्कीच आपण पाहताय आणि करावे बस संघ म्हटलं की पुन्हा एकदा मात्र नक्कीच मी आठवण करून देतोय की नितीशजी भोईर सर त्याचबरोबर नक्कीच आपण पाहिलं असेल अमरजी भोईर सर त्याचबरोबर दशरथजी पाटील सर आणि अनेक मात्र नक्कीच आपण समालोचक त्या गावामधून बिलॉंग करताना पाहत आहे त्यामध्ये खरं तर आमचे परमित्र अमरजी भोईर सर मात्र नक्कीच स्पर्धेचा आणि मॅचचा खरं तर आनंद घेता आणि त्याच्याकडून मात्र नक्कीच शुभेच्छा आल्यात करावे बस संघासाठी करूया खरं तर सहर्ष स्वागत सर्वांचं मत नक्कीच या जास्तीच्या नगरीमध्ये 3 ओव्हरचा खेळ संपला आणि धावा लागत अपटलावरती 41 धावा 4 विकेट 6 बॉलचा अद्यापही खेळ बाकी आणि 6 बॉलमध्ये कितपत टार्गेट सेट केलं जाईल हा प्रश्न उभा आहे कारण जर विचार केला तर सुरुवातीमध्ये पहिल्या षटकामध्ये शुभम डाकीने मात्र नक्की धावा खर्च केल्या 15 सेकंड ओव्हरमध्ये वेदांत डाकीन आला 14 धावा खर्च केल्या विशाल गावंड आला त्याने मात्र नक्की धावा खर्च केल्या 12 आणि अंतिम षटक पॉइंट ट्रॅक मध्ये आपण पाहत आहे टीम बोरकर संघाकडून
युवराज डाकीला पाहत आहे. खरं तर चौथ्या षटकामध्ये नक्कीच आपण पाहत आहे युवराज डाकी याला. तर समोर फलंदाज आपण पाहत आहे सचिन, त्याच्या बॅट मधून एक 4 सिंगल मध्ये नक्कीच टीमला पुढण्याचं काम केलंय. तो सचिन स्ट्राईक इन वरती पाहत आहे आपण. पहिलाच बॉल वेगवान स्ट्रेट हिट केलाय. लॉंग ऑनला खरं तर फिल्डर आहे, जोपर्यंत उचलेल फेकेल तोपर्यंत धावा मात्र नक्कीच जोडल्या जातील. तब्बल 2 धावा. धावा लागला स्कोर कार्ड वरती. 43 लॉस ऑफ 4 विकेट्स नक्कीच आपण पाहत आहे. धावा लागला स्कोर कार्ड वरती. आणि आपण नक्कीच पाहताय नॅशनल स्पोर्टच्या खरं तर वतीने मला नक्कीच ही स्पर्धा कव्हर केली जाते. उत्तम क्रिएटी आणि उत्तम क्वालिटी नक्कीच जायला पाहिलं जातं. आणि ऑन स्क्रीन मध्ये नक्कीच आपण पाहता इट्स व्हाईट बॉल. एस पंचांनी मध्ये नक्कीच पुन्हा दंडित केलाय. अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न मध्ये नक्कीच राहिला होता, परंतु पंचांनी हेरला दंडित केलं. पण ट्रॅक वरती युवराज डाकीला आपण पाहताय. इट्स अ व्हाईट बॉल. अजून मध्ये नक्कीच एक्स्ट्रा मध्ये धाव जोडली जाईल. ओ वेगवान बॉल आडव्या बॅटने घ्यायचा प्रयत्न होता. मिस्टामिक स्ट्रोक स्वतः गोलंदाज पकडला जेल आणि मैदानाची आत मॅच संपलाय. फलंदाज सचिनचा खेळ. अजून एक विकेट. मोठी विकेट मात्र नक्कीच पटकावले गेले या षटकामध्ये. खरं तर शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिला होता आणि तेच पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न. त्यानंतर काय तर प्रॉपर टायमिंग झाला नाही. उंच माझा नक्कीच उंच माझा झोका असा म्हणावा लागेल. या बॉलवरती तेच पाहायला मिळालं आणि खूप वेळ मात्र नक्कीच बॉल हवेत होता. त्यानंतर स्वतः मात्र नक्कीच गोंदे सांगितलं की ही जेल मात्र नक्कीच मी कट करू शकतो आणि तेच करून दाखवलं. या बॉलवरती अजून एक विकेट. पहिल्या बॉलवरती 2 सेकंड बॉलवरती अवांतर. त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती मोठी विकेट. चौकात ठोकणारा फलंदाज सचिन मात्र नक्कीच बाद झालाय. नवीन फलंदाज आशिष दलवीला पाहताय आपण. आशिष दलवी. ओ वेगवान बॉल पाठीमागे बॉल चाललाय. इट्स अ व्हाईट बॉल, परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल होईल गोळीच्या वेगानं फरार. सीमारेषा पार. नशिबाचा चौकार. या मॅच मध्ये आणि या पहिल्या पूर्वार्धामध्ये हे दुसऱ्यांदा मध्ये नक्कीच घडलंय असं म्हणावं लागेल. कारण हे काम केलं होतं शुभम डाकीनं पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर अंतिम षटक वेदांत युवराजला पाहते आपण. तेच मध्ये नक्कीच काम करताना पाहायला मिळालं आहे. अवंतर धाव मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. 1+4 बाय 1 गेट 1 फ्री असं म्हणावं लागेल. या बॉलवरती जेव्हा मध्ये नक्कीच बॉल डिराईव्ह झाला त्यानंतर अक्षरशः मध्ये नक्कीच डोक्यावरती हात दिला की हे घडलाय काय मैदानाच्या मध्ये. जे होतंच नव्हतं झालं आणि बॅटिंग का टीमला मात्र नक्कीच जे हवं ते मात्र नक्कीच पुरेपूर त्यांच्या बाजूने होताना पाहायला मिळालं. धावा कशा येऊ द्या, धावा येणं खूप गरजेचं आहे. विशाल करावे बस संघाला आणि 49 धावा लागला स्कोर कार्ड वरती. 49 लागला स्कोर कार्ड वरती. बॉल ट्रॅक वरती पुन्हा एकदा युवराजला बाद आहे. नवीन फलंदाज आशिष दलवी. ओ चांगला बॉल चॉपकायचा प्रयत्न. अक्षरशः खोलवर टप्प्याचा बॉल होता, खोदून काढलाय. ऑन साईडला मात्र नक्कीच प्रोटेक्शन आहे. जोपर्यंत उचलेल फेकेल तोपर्यंत सिंगल मिळाली या बॉल वरती आणि 50 कंप्लीट. 50 धावा झाल्यात. टाळ्यांचा गजर होताना पाहायला मिळतोय. आज पाठीराखे खूप आलेत असं म्हणावं लागेल करावे संघाचे. कारण लांबवरचा प्रवास आज नवी मुंबईतून नक्कीच जासईमध्ये दाखल झाले आणि अक्षरशः मध्ये नक्कीच दानानं सोडलाय असं म्हणावं लागेल टीम करावे संघाला. चांगला फटका ऑन साईडला मध्ये नक्कीच खेळायचा प्रयत्न. वाईडिश लॉंगॉनला फिल्डर आहे. सिंगल्स मिळाले या बॉलवरती. दुसरीचा प्रयत्न नाही, अक्षरशः नकार दिलाय. बॅकअप सुद्धा मात्र नक्कीच चांगला होता. सिंगल्स मिळाले या बॉलवरती. 51 धावा लागला स्कोर कार्डवरती. शेवटचा काही बॉलचा मात्र नक्कीच खेळ बाकी असेल. 2 बॉलचा मात्र नक्कीच खेळ बाकी आहे. पहिल्या पूर्वार्धामध्ये 51 लागल्यात. एक फायटिंग स्कोर ज्या स्कोरची मात्र नक्कीच चर्चा आपण करत होतो ती मात्र नक्कीच उभं करण्याचं काम आपण नक्कीच पाहिलं असेल करावे संघ करताना पाहायला मिळतोय. ओ वेगवान बॉल पडल्यानंतर अंगावरती शारीरिक मार देताना बॉल फेकला गेलाय. प्रचंड वेग, फास्ट अँड फ्युरियस. पडल्यानंतर अक्षरशः मात्र नक्कीच अंगावरती आदळतोय. सिंगल्स मिळाली या बॉल वरती.
अंतिम बॉल मात्र नक्कीच अद्याप बाकी असेल. चला नेक्स्ट मॅच निष्ठा पॅकर एसीसी मोठी जुई आणि जय वागेश्वर पिरकोन दोन्ही टीमचे कॅप्टन. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर प्लीज प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस करायचा. शेवटचा अंतिम बॉल टार्गेट सेट करणारा बॉल फेकला गेलाय. अंतिम डॉट बॉल फेकला गेलाय. म्हणजेच काय तर 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 ओव्हर फेकले गेले, 24 बॉल फेकले गेलेत. पहिला पूर्वार्ध संपला गेलाय आणि बॅटिंग संघ विशाल करावे बस संघ जाऊन पोहोचलाय 52 धावा आणि 53 मात्र नक्कीच हे टार्गेट सेट केलं गेलंय. 24 बॉल आणि बॅटिंग करा संघ आपण नक्कीच पाहत आहे. अश्विन स्मृती रियान शिरवान बोरकर संघाला करायच्या आहेत 4 षटकामध्ये 24 बॉल मध्ये 53 धावा. चला मोठी जो यांनी पिरकोन यायचा. मोठी जी टीमचा मात्र नक्कीच कॅप्टन येथे दिसतोय. तर मी विनंती करतो जय वागेश्वर पिरकोन संघाला हे सदरणीय नयनजी अव्वल सरांच्या पवित्र शुभ हस्ते मात्र नक्कीच केलं जाईल टॉस. एस लोगो मास्टर आणि अनेक दादा संघ ज्या संघाची मात्र नक्की चर्चा आपण रायगड ठाण्यामध्ये पाहतो. असे दादा संघ मग गोरसई बी असो, बामणडोंगरी असो आणि एकमेव व्यक्तिमत्व ज्या उरण नगरीमध्ये असो किंवा पनवेल नगरीमध्ये ज्याच्या नावाचा मात्र नक्की डंका राहिलाय या काय टीम मध्ये ते मात्र नक्कीच आमचे नवलजी जॉईन झाले. तर विनंती करतो मी पिरकोन संघाचा कॅप्टन पुन्हा एकदा मात्र नक्कीच आपण पाहत आहे. चला या पिरकोन टीमचा कॅप्टन मोठी संघाचा मात्र नक्कीच कॅप्टन उपस्थित आमच्या प्रेडिक्शन बॉक्स मध्ये. 24 बॉल मध्ये करायचे 53 धावा. सेकंड मध्ये नक्कीच सत्र सुरू होईल. आवाजामध्ये नक्कीच बदल असेल. पुन्हा एकदा मध्ये नक्कीच इन्व्हाइट करतोय प्रसादजी भोईर सरांना. चला नयनजी अव्वल सरांच्या पवित्र शुभ हस्ते मध्ये नक्कीच केलं जाईल टॉस. तर आपण पाहताय एसीसी मोटीजू यांनी पिरकोन विशालला पाहताय आपण छापा मध्ये नक्की टॉस जिंकलाय. मोठी संघामध्ये नक्की निर्णय का असेल क्षेत्ररक्षक करून 2 मिनिट थांबायचा. एवढी मोठी स्पर्धा आणि चला विशालला आपण पाहताय एक फिरकीचा जादूगार थांबायचा विशाल. अजय माफी असावी कारण अजयची मत नक्कीच गोंदाची अनेक स्पर्धेमध्ये पाहिली. मग केवणीची टुर्नामेंट आम्ही पाहिली असेल तिथे 12 बॉल मध्ये करायचे होते 15 धावा. त्यानंतर एक मेडन षटक फेकलं होतं आणि तिथून मात्र नक्कीच प्रवास राहिला होता. तो मात्र नक्कीच संघाचा अक्षरशः चॅम्पियन ठरले संघ. त्या संघामध्ये मात्र नक्कीच खेळताना या खेळाडू मात्र नक्कीच नेतृत्व केलं होतं. या स्पर्धेबद्दल आणि खरं तर पूर्ण खरं तर या मैदानाबद्दल आणि खेळपट्टीबद्दल त्यानंतर चषक पहा कारण 3 दिवसीय स्पर्धा. पण 3 दिवसाच्या स्पर्धामध्ये आपण बाईक पाहिली, मोठ्या खरं तर ट्रॉफी पाहिल्या, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट मध्ये नक्कीच गोलंदाज आपण पाहिल्या. त्यामध्ये नक्कीच आपण त्याच्या नक्कीच बॅटर आपण पाहिल्या. त्यामध्ये नक्कीच आपण स्पोर्ट्स सायकल देत आहे. या स्पर्धेबद्दल या आयोजनाबद्दल या खेळपट्टीबद्दल 2 शब्द. आयोजन खूप सुंदर आहे. दरवर्षी म्हणजे इथं आयोजन एकच नंबर असते आणि यावर्षी आमचा परफॉर्म एवढा चांगला नाही पण या ग्राउंडला आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. सर्वप्रथम खतर टॉस आल्यानंतर बॅटिंग मध्ये नक्कीच वाटायला आली. समोरचा मध्ये नक्कीच संघ म्हटलं की सध्याच्या घडी चर्चेत असणारे संघ कारण उरण पनवेल मध्ये जाऊन सुद्धा मध्ये नक्कीच ज्या संघाची छाप अनेक स्पर्धेमध्ये पाहिली त्या संघासोबत मध्ये नक्कीच खेळताना 5 षटकामध्ये कितपत मध्ये नक्कीच पोहोचण्याचा प्रयत्न असेल. आम्ही आमचं 100% देण्याचं योगदान आम्ही आमचं 100% योगदान द्यायचा प्रयत्न करू आणि कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद अजय आणि संपूर्ण टीम पिरकोनला नक्कीच आपण इन्व्हाइट करताय. टॉस हरल्यानंतर मात्र नक्कीच आपण बॅटिंगला मात्र नक्कीच इन्व्हाइट केलं होतं तर आणि टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय घेतलाय टीम मोठी संघाने. जसं मात्र नक्कीच मॅच सुरुवात होईल आवाजामध्ये नक्कीच बदल असेल. आमच्या कॉम्बॉक्समध्ये करता जॉईन झालेत दादर पावरचा एक सुपुत्र आवाज आणि करता मात्र नक्कीच गोड निवेदक, उत्तम समालोचक आणि अनेक स्पर्धेमध्ये जाऊन मात्र नक्कीच आपल्या नावाची छाप सोडली प्रसादजी भोईर सर. हॅलो यस थँक्यू चेतन. तर उपस्थित सर्व क्रीडासेकांचं मनपूर्वक स्वागत करूया. रात्रीचे 10:54 होतात आणि आपण पाहतो जयजीत एंटरप्राइजेस आयोजित आमदार चषक 2026
पर्व पहिलं आणि या पहिल्या पर्वामध्ये आपण दुसऱ्या रात्रीमध्ये आहोत. कालच्या रात्रीमध्ये सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी संघ अंतिम 3 साठी क्वालिफाय झालाय आणि आज शोधात आहोत आपण दुसऱ्या शोधामध्ये असणार अश्विन स्मृती नियांश 11 बोरकार विपक्ष विशाल करावे ब या दोन संघांमध्ये होणारा सामना. 4 षटक आणि विजयासाठी करायच्या दुसऱ्या सत्रामध्ये 53 धावा. पहिला सामना पण बोरकार विपक्ष पाटणेश्वरी पाटणोली या दोन संघांमध्ये पाहिला होता. 71 धावा डिपेंड केल्या होत्या बोरकार संघानं आणि कराबे संघानं सावरकर संघाच्या अगेन्स्ट 48 धावा डिपेंड केल्या होत्या. एका धावेने तो सामना जिंकला आणि त्यानंतर आता मात्र या दोन संघांमध्ये आपण दुसऱ्या फेरीतीला पहिला सामना पाहतोय ज्यामध्ये करायचे आहेत 24 मध्ये 53 धावा. तर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आशु गावंड बोरकार यांच्या वतीने या स्पर्धेसाठी स्पेशली बोरकार संघासाठी शुभेच्छा. मॅचला सुरुवात पहिला चेंडू अलंकार तांडेल आल्या स्वागत केलंय. स्वागत से करेंगे सबका स्वागत. लॉंग ऑनच्या वरतून चेंडू निघून चाललाय हवाई अफार षटकार. 6 आल्यात. ज्या अलंकारला आपण अगोदरच्या सामन्यामध्ये फक्त 15 धाबा देऊन 3 विकेट्स मिळवणाऱ्या अलंकारला मॅन ऑफ द मॅच घेताना पाहिला होता. ती मॅच वेगळी होती, तो सामना वेगळा होता आणि तो संघ सुद्धा. असं म्हणतात ना आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती प्रत्येक वाटेवरती काहीतरी नव्याने घडत असतं आणि बिघडत. पहिल्या चेंडूवरती अलंकारच्या दृष्टीने बिघडलाय पुढचा चेंडू. विघ्नेशच्या बॅट मधून त्याच दिशेनं पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या वरतून हाय अँड हँडसम षटकार. सलग 2 चेंडू 2 मोठे स्ट्रोक आलेत. 24 मध्ये 53 करायचे आहेत. पैकी सुरुवातीच्या 2 मध्ये 12 आल्यात. बारी बारी सबकी बारी कभी तुम्हारी तो कभी हमारी. आता मात्र पराभवाची धडकी भरवणारे फटके फलंदाज विघ्नेशच्या बॅटमधून येऊ लागलेत. प्रतिस्पर्धी संघाला आता मात्र पराभवाचं विघ्न आणणारे फटका मैदानामध्ये येतात. क्रिकेटमधील विलोभनीय दृश्य निर्माण करणारा फटका बॅट्समन विघ्नेशच्या बॅटमधून आला. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या वरतून तिसरा फ्लॅट स्ट्रोक षटकार षटकार षटकार. कालच्याच रात्री सागर सुशांत स्मृती चषकामध्ये हाच तो बोरकार संघ जो अंतिम 4 मध्ये क्वालिफाय झाला आणि खरं तर सलग 3 चेंडू 3 मोठे स्ट्रोक लगवलेत आणि किसन घरत आमच्याशी जॉईंट होतात. या स्पर्धेतील पहिला फलंदाज ज्यानं 3 मध्ये 3 मारलेत विघ्नेश नाव आहे. चौथा चेंडू यावेळेस मात्र एक गुडगा फोल्ड करून फाईन लेग खेळण्याचा हा प्रयत्न जरूर होता परंतु थांबला जाता. चेंडू शॉर्ट लेग मध्ये अडलाय. बऱ्याच सावधीनंतर एका निर्धाव षटकाची या षटकातील निर्धाव चेंडूची सांगता होती. 3 चेंडू 3 मोठे स्ट्रोक कन्वर्ट केले. 2 आले लॉंग ऑनला आणि तिसरा आला डीप कव्हरला. असे 3 फटके मोठे आले. धावसंख्या झाली 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर बिनबाद 18 धावा. रिव्ह्यू घेतलाय एक्झॅक्ट वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. अंपायर रिव्ह्यू आहे. ओके इट्स अंपायर कॉल. एक्झॅक्ट चेक केलं जाईल. एनआर पॅनल परफेक्ट डिसिजन म्हणजे एनआर पॅनल म्हणजे परफेक्ट डिसिजन. इट्स अ वाईट बॉल. धावसंख्या होते 19. 3 षटकार आणि एक वाईट. 19 झाल्यात. 24 चेंडू 53 धावांचं समीकरण. या अगोदर 5 षटकामध्ये 48 धावा डिफेंड करणारा हाच तो करावे बी संघ सध्या मैदानामध्ये संघर्ष करतोय. यावेळचा फटका चांगला आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या वरतून चेंडू खेळलाय. चेंडू डीप स्क्वेअर लेग कडे ट्रॅव्हल होतो आणि पाहता पाहता चेंडू सीमा पार चौकार. इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल सध्या विघ्नेश डाकी या प्रतिस्पर्धी संघाला खऱ्या अर्थानं पराभवाचे मी म्हणेन त्याने विघ्न आणलंय असं ज्याला आपण म्हणूया. ज्यानं सुरुवात खूप चांगली केली आहे. सध्याच्या घडीला जो नाबाद 22 वर खेळतोय आणि संघाची धावसंख्या 23 धावा. 23 रन्स विदाउट लॉस. टीम बोरकार. ये सबका भाई प्रवीण भाई याचं आगमन. पम्या भाई. फटका या वेळचा चांगला आहे. डीप मध्ये खेळलाय. प्रोटेक्शन नाहीये. चेंडू निघून चालला एका दुसऱ्या टप्प्यानं सीमा पार.
विघ्नेशच्या बॅटमधून आणखी एक आलाय चौकार. विघ्नेश ऑन फायर सध्या ज्याला आपण पाहतोय. परफेक्ट फुटवर्क पाहायला मिळाला, परफेक्ट टायमिंग ज्यानं केलं आणि मात्र चेंडू डीप मध्ये खेळला जिथे मात्र त्याला 4 मिळाल्या. धावसंख्या चौकाराच्या सहाय्याने आता मात्र पुढे सरत असताना धावसंख्या होतीये 27 रन. 27 धावा झाल्यात आणि यावेळचा फटका डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्यासाठी धावतोय जरूर, परंतु चेंडू झालाय सीमा पार. आलाय आणखी एक चौकार. विश्लेषण करूया. सुरुवातीला अलंकार तांडेला सलग 3 चेंडू 3 चौकारले, त्यानंतर व्हाईट बॉल आणि उर्वरित 3 चेंडू सलग 3 चौकार, पहिले 3 षटकार आणि त्यानंतर सलग 3 चौकार. अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 31 धावा. यालाच म्हणतात क्रिकेट. मी सुरुवातीला सुद्धा म्हणालो होतो कधी हिरोचा झिरो होईल आणि झिरोचा हिरो होईल याचा नेम नाही, आणि त्याचंच नाव आहे अनिश्चिततेनं भरलेला खेळ म्हणजे हा क्रिकेट. अलंकार तांडेला 31 मोजाव्या लागल्या एका षटकामध्ये. खूप चांगला कट केला चेंडू, पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू केला, डीप बॅकवर्ड कडे चेंडू चालला आणि मात्र चेंडू पुन्हा एकदा 2 टप्प्यानं निघून गेलाय सीमा पार. सोमनाथ ठाकूरने केली सुरुवात. आलाय चौकार. साठी प्रयत्न करतोय. एक मिळाली आहे, दुसरीसाठी पलटला होता परंतु एका धावेत समाधान मानावं लागलं. संघाची धावसंख्या आहे 36 धावा, 36 रन्स. 36 होत आहेत. खूप चांगलं क्रिकेट सध्या आपण पाहतोय. 16 मध्ये अवघ्या 17 आता मात्र गरज राहिली आहे. यावेळचा फटका पाहायला मिळत आहे. चेंडू चाललाय लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक आहे, थांबवला जातो तोपर्यंत 2 पूर्ण केल्यात. 2 धावसंख्या मिळाल्या जातात आणि या 2 धावांच्या साह्याने धावफलक पोहोचला जातात 38 वर. 38 रन्स. होत आहेत. 53 करायचे आहेत. खूप चांगल्या पद्धतीने सध्या यशस्वी फलंदाजी बोरकर संघ करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. दीपक आला. दीपकचा हा बॉल सरळ खेळला लॉंग ऑन कडे, क्षेत्ररक्षक आहे, फ्लाय झाला आणि मात्र स्टॉप केला. वेल जज आणि ते मात्र झेल टिपलाय. बोरकर संघाला पहिला ब्रेक तो दिला जातोय. खेळाडू क्रमांक 1 झेल बाद. सुंदर शीतलता देणार हा चंद्र पाहायला मिळतोय. कधीच कुणाला त्रास न देणाऱ्या चंद्राला सुद्धा ग्रहण आहे. मग आपण तर माणसं आहोत, आपल्याला त्रास होणारच आणि तो त्रास तुम्हाला सहन करता आला आणि आला पाहिजे. आणि पुढे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये यशाकडे जायचं असेल तर अडचणींना आणि त्रासाला तुम्हाला सामोरं जावं लागलं. हे सांगणारं हे चंद्राचं शीतलतेचा प्रकाश आपण पाहता. मॅचकडे कॉन्सन्ट्रेट होऊया. 14 मध्ये 15 करायचे आहेत. 14 चेंडू विजयासाठी 15 धावांची गरज. नॅशनल स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. खूप दर्जेदार स्पर्धा सध्या आपण पाहताय. सज्जन आलाय, सज्जन मोकल इन ॲट नंबर 3, 3rd पोझिशनला. अतिशय एक हार्ड हिटर म्हणून बोरखा टेनिस क्रिकेटमध्ये ओळखला जातो आणि तो आलाय मैदानामध्ये. त्याचं स्वागत पाहूया कसं होतं. यावेळचा चेंडू शॉर्ट पॉईंटला झेल उडाला जातो. एक मिळाली आहे, दुसरीसाठी पलटला. सेफ झोनमध्ये चेंडू लँड होतोय. तोपर्यंत धाव पूर्ण केली 1. आणि कित्येक कलाकारांना ज्या व्यक्तिमत्वानं घडवलंय असे कलासागरचे फाउंडर प्रेसिडेंट आमचे श्री मुंबईकर यांचं आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया.
उद्या खऱ्या अर्थानं स्पेशली लावण्या सुद्धा असणार आहेत. खेळाडूंसाठी आणि प्रेक्षकांसाठी फार मोठी पर्वणी असेल. हा केवळ दुग्ध शर्करायोग म्हणावा. कलासागर चे हे फाउंडर प्रेसिडेंट आज श्री मुंबईकर आणि त्यांच्या सोबत अनेक कलाकारांना ज्यांनी खऱ्या अर्थानं घडवलं. यावेळचा चेंडू आपण पाहूया बॅटकटच्या स्वरूपात मिळाल्या जातात त्या म्हणजे धावा 4 आलाय चौकार आणि मात्र या चौकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या होते 43 धावा. 43 होत आहेत. श्री मुंबईकर यांचं आगमन झालं ज्यांच्याबद्दल आपल्यासारख्यांनी काय सांगावं. कित्येक वर्ष ज्या व्यक्तिमत्वाने अनेक कलाकारांना संधी दिली आणि त्या कलाकारांनी संधीचं सोनं करत खरं तर कित्येक मोठमोठे कलाकार घडवले असे श्री मुंबईकर. आणि इथे मात्र सुवर्ण संधी आहे. सलग 3 चेंडू 2 मध्ये 2 आले ना तरी सज्जनला आम्ही राधे इंटरप्राइजेस वरस स्पोर्ट्स उरण यांच्या वतीने दिले जातील 2000चं कॅश प्राइज. 2000चं कॅश प्राइज दिलं जाईल. खेळाडू सज्जन मोकलसाठी स्पेशल हा प्लेयर आहे वरस स्पोर्ट्स या टीमचा आणि त्याच्यासाठी इथे मात्र हे बक्षीस लागलं जाते. पण विचार केला तर येणाऱ्या 12 मध्ये आता 10 फक्त बनवायचे आहेत. 12 चेंडू 10 धावांची गरज आहे. सुंदर असं चंद्र सध्या आपल्याला मंचावरून पूर्व साईडला दिसतोय. यावेळचा चेंडू खडून काढण्याचा प्रयत्न झाला. खूप टप्प्याचा हा चेंडू अडवलाय. 1 मिळाली जाते आणि एका धावेच्या साह्याने धावपालक पोहोचला जात आहे. 44 रन्स लॉस ऑफ 1 विकेट टीम बोरकार. 53 करायच्यात पैकी आता मात्र उर्वरित 11 मध्ये 9 धावांची गरज आहे. 11 चेंडू 9 धावांची गरज. अनेक कामगार वर्ग सुद्धा या स्पर्धेला पसंती देत असताना बॅकफुटला रन फाईन खेळण्याचा हा प्रयत्न होता. जरूर इट्स अ व्हाईट बॉल. अंपायर कॉल व्हाईट बॉलचा इशारा. आता मात्र येणाऱ्या 11 मध्ये 8 करायच्यात. 11 चेंडू 8 धावांची गरज. 11 चेंडू 8 धावांची गरज आहे. बोरकार टीम सध्या ड्रायव्हर सीटवरती असं म्हणूया. या मॅचची पूर्ण कमांड सध्या बोरकार संघाकडे आहे. परंतु हा सामना सहजासहजी सुटणार नाही. यासाठी संघर्ष करावा लागेल कारण करावे संघाला आपण सातत्याने पाहिलं आहे. संघर्षाचं दुसरं नाव आहे करावे टेनिस क्रिकेट. पण ते आज मैदानामध्ये करत असताना ज्यांना आपण या धावा वाचवायच्या असतील तर प्रयत्न तेवढे करावेच लागणार आहेत. धावसंख्या होती ती म्हणजे 46 झाल्यात. येणाऱ्या 10 मध्ये 7 करायच्यात. 10 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज आहे. यावेळचा चेंडू ऑन साईड लाईट बनवण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु इथे मात्र गोलंदाज जिंकलाय कारण चेंडू आला निर्धाव. सचिन आलाय तिसऱ्या क्रमांकावरती. पहिला अलंकार तांडेर 31 धावा. दीपक कला ज्यानं 12 दिल्या आणि आता सध्याच्या घडीला सचिन 3 मध्ये 3 धावा खर्च करतोय. 3 चेंडू मध्ये 3 धावा सचिनने दिल्यात. यावेळचा चेंडू हाफ ट्रॅकर बाउन्स केला होता जरूर परंतु इथे मात्र जसा उडाला तसा उडवून दिला. डीप मिड विकेट आउट ऑफ द पार. बॅट्समन सज्जन मोकल 6 मिळाल्यात. 9 मध्ये 8 मध्ये 1 पाहिजे. 8 चेंडू एका धावेची गरज आणि हा चेंडू जर षटकार आला असता तर वरस स्पोर्ट्सच्या माध्यमातून 2000चं कॅश प्राइज मिळू शकलं असतं पण इथे मात्र चेंडू आला हा निर्धाव. येस क्या बात आहे. वरस स्पोर्ट्स राधे इंटरप्राइजेस वरस स्पोर्ट्स नावानं पुढच्या वर्षी तालुकाची एंट्री पडणार आहे. बऱ्याच ठिकाणी अनेक खेळाडूंना संधी दिली जाईल पण इथे मात्र फटका खूप चांगला. फ्लॅट स्ट्रोक आला एका टप्प्यानं. चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंट कडे निघून चाललाय. विजयाचा चौकार. चेंडू सीमा पार चौकार.
मैदानावरती ज्या येत्या 5 मे पासून 11 मे पर्यंत स्पर्धा आहे तिथे अमृता खानविलकर खऱ्या अर्थानं मराठी चित्रपट सृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री सुद्धा तिथे येणार आहे आणि आमचे श्री मुंबईकर तिथे असणारच आहेत. त्यात तीळ मात्र शंका नाही. दररोज लाईव्ह ऑर्केस्ट्रा सुद्धा असणार आहे तिथे. तो फिर मैं एक बार कहना चाहूंगा, लोहा गरम है, मार दो हथोडा. आणि गौतमी पाटील या नृत्यांगणेचा प्रसिद्ध नृत्यांगणेचा पूर्ण शो सुद्धा तिथे असणार आहे. लाईव्ह शो सुद्धा कदाचित असेल. तर अनेक क्रीडा रसिकांना एकीकडे तुम्हाला क्रीडा स्पर्धा पाहायला मिळेल आणि दुसरीकडे तुम्हाला नृत्याचा आविष्कार सुद्धा पाहायला मिळणार आहे. खूप मोठी संधी आहे. उरण पनवेल प्रीमियर लीग, ऐश्वर्याच्या उंच क्षितिवरती चमकणारे टेनिस क्रिकेट विश्वातील आणखी एक स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येत आहे. राधे एंटरप्राइजेस आयोजित ती स्पर्धा असणार आहे. मुख्य आयोजक दीपकजी पाटील साहेब, संतोषजी पाटील साहेब आणि सुनील शेठ, शांताराम शेठ मडवी या 3 दिग्गजांच्या वतीनं ती स्पर्धा आयोजित करण्यात आली. मॅन ऑफ द मॅच विघ्नेश डाके. आपण विनंती करूया, जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि ऐकूया चेतन स्वामी यांचा आवाज. चला मॅन ऑफ द मॅच विघ्नेश डाके मध्ये नक्कीच ठरलाय. बोरका गावचा मध्ये नक्कीच सुपुत्र यांची फलंदाजी मध्ये नक्कीच आम्ही पाहिली होती. प्रसादजी भोईर सर मोठी जुई विपक्ष पिरकोन पुढची मॅच आहे तर लगेच रेडी राहायचं आहे. स्पेशली थँक्स आपण करावे संघ या स्पर्धेसाठी आलात. आपल्या मनपूर्वक आभार. आणि घरी जाताना आपण सुरक्षित जा. घरी आपली कोणीतरी वाट पाहत आहे. कोणत्या प्रकारे पराभवाचा नैराश्यतेमध्ये आपण त्याचा ताव गाडीवरती काढू नका प्लीज. आपण सावकाश घरी जा. घरी आपली कोणीतरी वाट पाहत आहे. बी सेफ. किसन दादा घरदांच्या बहुत शुभ असते.